काय परिस्थिती आहे ग सरू. तो विचारा अपंग या घरासाठी झटतोय आणि किमान तो आपलं घर कसं चालेल का चालेल याच्यासाठी धडपडतोय आणि तो तुमचा लाडका श्रवण म्हणतात. अहो त्याला तुमची तरी काळजी आहे. इतक्या दिवसात त्याला कधी साधी विचारपूस केली का म्हणजे नाही ग सरू. परिस्थिती वाईट आली. येईल पण परत. अहो हो येईल ना पण केव्हा. अहो तुमचा श्रावण बाळ जेव्हा येईल ना इथं सगळं संपलेलं असेल. हे बघा अनेकदा तुमच्याजवळ विनंती केली. तुम्ही जर मला परवानगी दिली असते ना जाऊ विचारले असते. अहो मी त्याला हेच विचारले असते. दादा वहिनीने लहानाचं मोठं केलं. तुझ्यावर मुलासारखं जीव ओतून प्रेम केलं. संस्कार दिले. हेच तुझे संस्कार नाही. पण तुम्ही मला स्वतः तळवताय. तुम्ही कोणत्या आशेवर जगताय की आज ना उद्या तो येईल म्हणून. पण तो नाही येणार. तुम्हाला काय वाटतं तो येणार नाही. अहो त्याला एक गर्भ श्रीमंत घराण्यातली मुलगी भेटली. त्याला बायको भेटली. काय तो विचार आपला येईल ग. तू का मनस्ताप करून घेऊ नको. का ना करू. तुझी प्रकृती ठीक नाही नसेल. वेळेवर सगळं ठीक होईल. मला विश्वास आहे ग. तो परमेश्वर ना सगळं ठीक करेल. कोणता परमेश्वर. कोणता परमेश्वर. परमेश्वराला. अहो तुम्हाला वाटते की परमेश्वर देव भगवान सगळे आहे हे तुम्हाला वाटतं. अहो हे सारं ढोंग आहे ढोंग. हे बघा तुमचा आहे ना परमेश्वर. मग का झोपतो. सांगा त्याला जी आज परिस्थिती आपल्यावर आलेली आहे त्या परिस्थितीची त्याला जाण आहे. तुमचा परमेश्वर जेव्हा माझी चक्री लहान असताना माझ्यापासून हिरावर घेतली त्यावेळेस तो परमेश्वर कुठे होता. अहो माझ्या चकुलीला माझ्यापासून दूर करताना माझ्या मनाच्या वेदना माझ्या मनात असलेला मायाचा जाळ त्याच्यापर्यंत का पोहोचला नाही. सांगा ना. तुम्ही जाऊ विचारा तुमच्या परमेश्वराला की हसली बाळांनी माझ्या चकुलीला माझ्यापासून काय हिरावून घेतलं. का तुमच्या अगदी जवळ प्रेमाचा हृदयातला गाडीत असलेला भाऊ तुमच्यापासून हिरावून घेतला का. विचारा त्या परमेश्वराला. हे कलियुग आहे. इथे कुणीच कुणाचं नसते. अहो तुम्ही जी नाती गोती म्हणताय ना ही नाती फक्त मतलबापुरतं असतं. जोपर्यंत आपला आधार हवा असतो तोपर्यंत त्यांना गरज असते. एकदा पंख फुटले कधी उडून जातील आणि स्वार्थापोटी कधी आपल्याला लाथ मारून फेकली आणि शेवटी तेच झालं. तुम्हाला विश्वास आहे मात्र मला एक किडभरही विश्वास नाही.
समीर आहे का आपल्या जवळ? एक दिवस श्रवण येईल का मला? पण कधी येणार हो? आपण संपल्यानंतर? हे बघा, मला तुमचे नाही पावत, नाही पावत. आपल्याला आधाराची गरज आहे, नेमकं त्याच वेळे आपले पक्षी आपल्यापासून दूर जातात. कदाचित मी खूप खूप भावनेच्या भरामध्ये खूप काही तुम्हाला बोलले, मला माफ करा. चला 2 घास जेवण करून घ्या. तो मला हेच सांगतोय की तू अपंग आहे, तुला कुठला काम द्यायचा, पण मला जमेल तसं काम करायला मी तयार आहे. हे कुणीच का समजून घेत नाही. अरे स्वाभिमानाने जगून कष्ट करून या घराला माझ्या दादा वहिनीने सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. हे कसं कळत नाही ईश्वरा तुला? अरे इतका निष्ठुर कसा झालास रे तू? अरे दादा वहिनीच्या हाल नाही पावत रे मला. तुला काय वाटते की सारा स्वाभिमान बाजूला सारून मी भीक मागू? मागे मेड पडली ना तर भीकही मागेन, पण माझ्या दादा वहिनींचा सांभाळ करीन रे मी. समीर मात्र तुला चॅलेंज करतोय परमेश्वरा. पण कधी टकमगणार नाही समीर मात्र. काही झालं ना, काही झालं तरी या घराला मी असं ओसाड पडू देणार नाही रे. तुम्ही सकाळी सकाळी मला काही न सांगता कुठे गेला होता? अगं वहिनी मला एका कंपनीमध्ये जॉब मिळालाय ग. काय? हो, म्हणूनच सकाळला चालला गेलो. खरं सांगतो? हो वहिनी. अगं तू कामात होती आणि दादा आराम करत होते म्हणून कळवलं नाही तुला. अरे मला एक शब्द जरी तू सांगून गेला असतास ना तर मनाला माझ्या हुरहुर नसती वाटली. बरं, कसं झालं तुझा इंटरव्ह्यू? अगदी मस्त वहिनी. अगं कदाचित मला पुढच्या आठवड्यामध्ये ते बोलवतील दे का? अगं वहिनी पण मला नोकरीसाठी शहरात जावं लागेल वहिनी. हो, सुट्टी मिळेल. अरे पण छान, तुझं अभिनंदनच करायला पाहिजे. पण मी म्हणते शहरात जाऊन तू आम्हाला विसरणार तर नाहीस ना? अरे श्रवण जाताना तूही तसंच बोलला होता रे. तू वहिनी नसून माझी आई आहेस. आई वडिलांना कुणी विसरत का? पण आणि तू तेच बोलतोयस. मी म्हणते शहरात जाऊन जॉब करणं गरजेचं आहे का? नाही वहिनी. अगं वहिनी श्रवण दादा देखील बदललेला नाही ग. वेळ परिस्थिती शत्रू आहेत ग आपले.
शेवटी तुम्ही भाऊ भावाचीच बाजू घेणार ना. मी कोण? मी परक्या घरची मुलगी आहे. माझ्यावर तुमचा विश्वास कसा बसला? तुमच्या मनाला लागलं मी तुम्हाला माफी मागते. अगं वहिनी, तू बोलतेस ते सत्य नाही ग. अगं आपल्यावर जी परिस्थिती आली आहे ना, त्यामुळे ते सगळे घडत आहे. झालं आता तुमचं पुन्हा तेच. अहो तुम्ही काय चालवलं दोघं भाऊ? सकाळपासून तुमचे दादाही तेच बोलतायत आणि तुम्हीही तेच बोलताय. खरंच मनाला भावाभावाच्या विश्वासाला आणि प्रेमाला खरंच मानले बाबा. पण एक बोलू समीर भाऊजी, तुम्हाला असं का वाटत नाही की मला विश्वासात घेऊन कुठल्याही गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे? मी परकी आहे म्हणूनच तुम्ही मला कुठल्याही गोष्टी विश्वासात घेऊन सांगत नाही, हो ना? अगदी खरं आहे तुमचं. मलाही आता समजायला पाहिजे की मी परकी असल्यामुळे तुमच्या शब्दात आणि तुमच्याकडून मला तो मान मिळावा, सन्मान मिळावा, हे भावना म्हणजे चुकीच्याच आहेत. काय बोलतेस ग बाई? अगं तुझी किंमत या शरीरातील शेवटच्या रक्ताचा थेंब देऊन सुद्धा कमी होऊ देत नाही ग. आणि मान जर म्हणशील ना वहिनी, तर या मंदिरामध्ये देवीचं आईचं दिलंय का तुम्हाला? हो ना. मग सांगा ना, ज्या गोष्टी तुमच्या 3 भावामध्ये घडतात ते मला का माहित नाही? काय चालवलं तुम्ही? माझ्या चकुलीच्या अचानक झाल्याने माझी मानसिक स्थिती बिघडली होती. पण आता मी परिपूर्ण माझी सुधारणा झालेली आहे. आता तरी मला सांगा ना की नेमकं घरामध्ये काय चाललंय? समीर भाऊजी, खूप झालंय आता. मला नाही सण. मला आज तुम्ही सांगितलंच पाहिजे की श्रवणच्या बाबतीत असं काय घडलं आणि एवढं कठोर निर्णय कसं काय घेतलं? सांगा ना. हे बघा समीर भाऊजी, तुम्ही खरंच मला वहिनी नाही तर आईच्या रूपात बघितले आहे. आई म्हणून माझ्यावर प्रेम करते आहे, तर तुम्हाला माझी शपथ सांगावं लागेल. वेळ आल्यावर कळेल तुम्हाला सर्व काही. पण शपथ घालून मला धर्म संकटामध्ये टाकू नका, कारण मी दादाला वचन दिलंय की तुम्हाला काही कळणार नाही म्हणून. मी म्हणते ना, मी या घरात आली तेव्हापासून तुम्ही 3 भाऊ खरंच एका माड्यामध्ये जेवढे मणी जपल्या जातात ना, तसेच आहात तुम्ही. अरे या घराचं काही उद्ध्वस्त जरी झालं ना, तुम्ही मला सांगणार नाही. तोपर्यंत माझा जीव जाईल ना, तोपर्यंत तुम्ही सांगणारच नाही. कर ग बहिणी. अगं ठीक आहे, जाऊ द्या. मी तुम्हाला याच्या समोर कधीच विचारणार नाही. पण आता जेवण करून घ्या. चला. तुम्ही वा येतो. मला माफ कर ग बहिणी. मी तुझ्याशी खोटं बोललो ग. काय करू ग बे? गावाकडे कुणीच काम द्यायला तयार नाही ग. काय करावं काहीच सुचत नाही ग.
आता एकच पर्याय उरलाय, शहराकडे जायचं आणि मिळेल ते काम करायचं. नाही जर मिळालेलं काही तर भीक सुद्धा मागायचं. मागेल का बहिणी, मी भीक सुद्धा मागेल का? तुम्हा दोघांच्या 2 वेळच्या जेवणाचं समाधान होईल एवढं पैसे का होईल का? बंधन है प्रेमाचे, बंधन है हृदयाचे, बंधन है बंधन है प्रेमाचे, बंधन है हृदयाचे, बंधन है.